प्रतिस्पर्धी अर्थातच असणार तो संघ म्हणजे टोयोटा चॅलेंजर्स प्रणय आंबेडे आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला आकाश मारणे आणि कंपनी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. पलश आणि संकेत स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे पलश, नॉन स्ट्राईक एंडला संकेत. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. पंचांचा प्ले फॉर दिचा इशारा. दर्श गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने ही गोलंदाजी हाताळेल. पहिला चेंडू अगदी बॉलरच्या हातामध्ये. हा फटका खेळला. डॉट बॉलने सुरुवात होते. इथे मात्र दांडी 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 गुल. गोलंदाज होत सक्सेसफुल. पहिला हादरा. विकेट पडला. आकाश गोलंदाजी मार्क वरती पाहतो ते म्हणजे आपण. फुलटॉस चेंडू. एक धाव होईल का? नक्की होईल. एक चोरटी धाव अर्जित केली आहे. धाव संख्या झाली आहे. खाता उघडले. धावांचा श्री गणेशा स्कोर कार्ड वरती एक धाव. यावेळेस पुन्हा एकदा दांडी होते गुल. गोलंदाज पुन्हा एकदा होतो सक्सेसफुल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले. आदेश. यावेळेस देखील एक तोच ताराव चेंडू होता. डायरेक्ट ची संधी होती. डेंजर इनला थ्रो. मात्र एक धाव सहजरित्या धावून काढली जाते. आल्याला आदेशने खातं उघडलं. संघाच्या खात्यामध्ये भर. धाव संख्या झाली 2. शेवटचा बॉल असेल. ज्यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस अवघ्या धावा आल्या मात्र 3 विकेट आल्या त्या म्हणजे 2.
नवीन गोलंदाजी मार करते. हा देखील राऊंड विकेटचा मारा करतोय. गोलंदाजाचं नाव आहे किरण. पहिला बॉल, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दारातून चोरी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन चौकीवर उतरलाय. बॅटर क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आल्याने खाता उघडलं गेलं. धावसंख्या मात्र एकदम संत गतीने पुढे सरसावताना धाव झाले मात्र 4. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. अगदी कव्हर्सला खेळाडूला त्या ठिकाणी ठेवण्यात आले. सिंगल टॅप पाहायला मिळतोय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. त्या संपूर्ण स्पर्धेत आपण थेट प्रक्षेपण गेम शॉट .liveच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कॅमेऱ्याची धुरा सांभाळतात ते म्हणजे साईराज आणि स्क्रीनची धुरा सांभाळतात सौरभ. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार मानतो की हे सगळं सहकार्य त्यांनी लावलंय. अगदी आजचा हा 3रा दिवस म्हणावा लागेल. 2 रजनीमध्ये आपण स्पर्धा ही राबवली आहे. आजची डे नाईट अगदी तेच वातावरण करणारं हे रोमहर्षक सामने आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. धावसंख्या झाली स्कोअर कार्डवरती 5. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 1 धाव नक्की मिळेल. धावा येणं मित्रांनो गरजेचं आहे. जर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर अगदी पाहू शकता बाउंड्रीवरती 2 खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. बिडांना पाहिलं तर रोहन आहे आणि मिड ऑफला पाहिलं तर प्रणय. अगदी बाउंड्री लाईनवरती 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योग्यरित्या क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत. पुन्हा एकदा आकाश एक सिंगल फ्लिक आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्राईक वरती येईल तो म्हणजे रोहन. तितकं चांगला निर्णायक असं षटक हाताळतोय किरण. शेवटचा बॉल असेल. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. 1 धाव मिळेल. धाव संख्या झाली स्कोर कार्डवरती ती म्हणजे 8. मोबाईल एक सापडलाय तो कोणाचा तो घेऊन जाऊ. आमच्यासोबत या ठिकाणी गुणलेखनाच्या माध्यमातून आपली भूमिका योग्यरित्या पार पाडतात ते म्हणजे धीरज. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार मानतो. कालच्या सत्रामध्ये एक आपण गोड आवाज ऐकला. याच विभागातला शुभम बाने हा देखील एक चांगला कॉमेंटेटर आहे. या ठिकाणी मोबाईल सापडलाय. कोणाचा असेल तर समालोचन कक्षाजवळ यायचंय. बॉलरचं नाव धाव संख्या झाली स्कोर कार्डवरती 8. नवीन गोलंदाज 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज. हा देखील गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनी अर्थातच राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फेस करत असताना एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात मिळेल. एक चेंडूला चांगला स्लाइस केलं. अगदी पॉइंट रिझनला चेंडू जातोय. गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धाव सहज मिळेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा 1 धाव काढली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती असेल आकाश. आकाशला दुखापत झाल्या कारणाने त्याचा रनर आहे तो म्हणजे पलश. एक चांगला रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 बॉल खर्च झालेत. धाव आल्यात त्या म्हणजे सिंगल. 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. फुलर लाईनचा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट लेगला त्या ठिकाणी खेळाडू
चेंडूला अडवू शकले नाही. डिक्लेअर मिळेल, एक धाव. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न. आता मात्र धावचीतची संधी निर्माण झाली होती, पंच सचिन तांबे यांनी फेटाळली. अगदी धावांचा या ठिकाणी वर्षा होते. सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या पुढल्या षटकांमध्ये. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 12. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, 2 चेंडू शेष. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय, अगदी निखिलच्या हातातून ही धाव चोरून काढली. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 13. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातली. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विडावून खेळाडू आर्यन त्या ठिकाणी आले आणि चेंडू अडवतील. एकच धाव मिळते. माफ करा रोहन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे स्कोर कार्डवरती 14. शेवटचा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्क वरती येतो ते पाहूया. अगदी पाहायला गेले तर परेश बारमल वरती विश्वास दाखवलाय स्वतः कर्णधार प्रणय आंबेडे यांनी. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा मात्र 14. धावायला गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. अगदी या खेळपट्टीची आणि ग्राउंडची आपण भौगोलिक परिस्थिती जाणली तर सिंगल आणि डबल चोरणं खूप कठीण आहे. चौकार तर खूपच लांबची गोष्ट राहिली. प्रयत्न नक्कीच करावे लागतील फलंदाजांना. पाहूया येणाऱ्या षटकामध्ये काय कामगिरी करतायत. आकाश स्ट्राईक वरती असतील. पहिला चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू होता, मात्र सिंगल मिळते डिक्लेअर स्वरूपात. एक सिंगल टॅप मिळाला. धावसंख्या झाली स्कोर कार्ड होती 15. पुन्हा एकदा फुल टॉस होता. मिसकम्युनिकेशन 2 रनर्स मध्ये, मात्र एक धाव सहजरित्या झाली आहे. अगदी तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र पंचांचा डॉट बॉलचा इशारा येतोय. चेंडूला वेल लेफ्ट केला होता. फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न नाही झाला. इथे मात्र बाउन्सने एक धावचीत झाली आहेत. चौथा हादरा. प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी या स्पर्धेला बघण्यासाठी. मोहित पांडव आता मात्र स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे आकाश. बॉल बाकी आहेत ते म्हणजे 2. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र आकाश बाद होतील.
भैया हाँ लखनऊ की बस है ना? हाँ भैया, कितने का है? 800? 950 का है। और भैया 950 का क्या? निनाद चव्हाण नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्यांना. लास्ट बॉल, अगदी पूर्वार्धाचा हा शेवटचा चेंडू. उलटा चेंडू, चेंडू जातोय, पाहूया. आऊट दिलाय पंचांनी. चांगला फटका होता. रोहन चौकेकर पॉवर प्लेचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी. या ठिकाणी विशेष असा सन्मान अर्थातच सत्कार होतोय. तो म्हणजे सकाळची चहा ग्रुप, या ग्रुपचे सर्व सुबोध गोगरे आणि मंगेश जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. त्याचबरोबर निखिल जाधव देखील आयोजन समितीच्या वतीनं एक सन्मान चिन्हाच्या रूपात ट्रॉफी देऊन आणि मायेची उद्गार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. राजेशजी माळकर यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे आणि मनपूर्वक आभार देखील आम्ही मानतो की आपण या सर्व स्पर्धेसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही मोरिया प्रीमियर लीगच्या वतीने आपलं हार्दिक आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती पाहतोय रोहन चौकेकरला. स्ट्राईकवरती असेल योगेश. 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे सलामीची जोडी. नॉन स्ट्राईक एंडला दर्श. पंचांचा प्ले फॉर डीचा इशारा. पहिला चेंडू घेऊन
पहिलाच बॉल, चेंडू जातोय स्वर, वाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न यशस्वी झालाय. आधीच त्या ठिकाणी तैनात होते 3 पॉइंटला. एक धाव त्यांच्या हातातून चोरली गेली. धावसंख्या झाला स्कोअर कार्ड होती 2. अगदी फॉलो थ्रू मध्ये एक धाव सहज धावून काढली गेली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती योगेश येतात. सिंगलला महत्व दिलं जातं या ठिकाणी. लक्ष अगदी कमी आहे. 24 चेंडू मध्ये 17 धावा करायचं. 2 धावा आतापर्यंत स्कोअर कार्डवरती लागल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 22 बॉल. बावीस बॉल 14 धावांची गरज असताना एक चांगला फटका येतोय. स्कोअर कार्डवरती धावा झाल्या. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 3 लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते स्कोअर कार्डवरती 4 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज येते, मात्र फलंदाज बाद होतील. फर्निचर डिस्ट्रॉय ऑब्रेटचा मारा होता. या संघाचा हुकमी एक्का प्रणय आंबेडे स्ट्राईक वरती असेल. डावकुरा त्याचा फलंदाज. अगदी त्याच्या खांद्यावरती भार असेल या संघाचा. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त. दांडी होते दूर. गोलंदाज होतोय सक्सेसफुल. हॅट्रिक वरती असेल. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज परेश बारमल. हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक मोरिया प्रीमियर लीगची आजच्या या रजनीमध्ये आपण पाहूया. इथे मात्र समजदारीवाला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो अगदी गलीमध्ये 1 धावेसाठी. क्षेत्र चांगलं निवडलं. धावसंख्या दिल्या स्कोअर कार्डवरती 5. जिंकण्यासाठी आता मात्र 18 बॉल आणि 12 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो संकेतला. संकेतच्या गोलंदाजीमध्ये विजयाचा संकेत देईल का ते पाहूया येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. 18 बॉल आणि 12 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन अगदी ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्टील पॉइंट. शॉर्ट कव्हरला 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले आणि बाउंड्री लाईनला आपण पाहायला गेलो तर शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट मिड ऑनला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पहिलाच बॉल फुल टॉस. सिंगल धावून काढली गेली आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे स्कोअर कार्डवरती 6 या आकड्यावरती. एक चांगलं आयोजन आपल्याला या
स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र धावचीची संधी, डायरेक्ट हिट, डेंजर एन्कडे थ्रो. पंचांचा इशारा अगदी विचार विनिमय करून देत आहेत. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. तिसरे पंच आता आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहतील. नॉट आउटचा इशारा येतो पंचांचा. सिंगल पूर्ण केली जाते. अगदी चांगला प्रयत्न म्हणावा लागेल आदेशचा. अगदी शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी तैनात होते. चेंडू लाडवला आणि फेकी केली अगदी वेस्टर्नवरती. तदरम्यान फलंदाज स्ट्राईकवरती पोहोचलेत. तिसरा चेंडू घेऊन धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 7. जिंकण्यासाठी मात्र 10 धावांची गरज. इथे मात्र चांगला फटका, अगदी कव्हर्सला भेदून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने गुणलेखनाच्या माध्यमात 1 धाव वाढते, ती म्हणजे 8. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल येते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू जातो 1 बाउन्स. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी पंचांचा इशारा येतो. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना डबल डिजिट मध्ये 11 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा फुल टॉस, एक सिंगल धावून काढली जाते. मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धाव संख्या झाली स्कोर कार्डवरती पाहिली गेली तर 12. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. टोयोटा चॅलेंजर्स एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. पारडं जड झालंय ते म्हणजे रॉयल किंग्स या संघाचं. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन आकाश. रोहनने चेंडूला अडवलं. फेकी करतील त्या दरम्यान 1 धाव धावली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी औपचारिकता उरली नाहीये. 11 बॉल आणि 4 धावांची गरज असेल. 11 बॉल्स नीड 4 रन्स. इथे मात्र बॉडीला चेंडू आधून अगदी डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव सहजरित्या मिळेल. आता मात्र पाहिजे असेल धावा, त्या म्हणजे 3. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो दर्शच्या बॅट मधून. नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. अगदी 1900च्या काळामध्ये या अंडरआर्म क्रिकेटचा उदय झाला. आपले पिता या सामन्यांचा आनंद लुटतात. राजेश माळकर यांच्याकडनं 3 चेंडू झालेत आणि आता डॉट बॉल येतो. 4 चेंडू झालेत. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतो. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज.
शेवटचा बॉल आकाशचा, अगदी वेस्ट ऑफ हाईट. पंचांनी आपले हात बाहेर काढलेत. नो बॉलचा इशारा येतोय. पाहिजे ना. जिंकण्यासाठी आता मात्र एक धावाची गरज. 7 चेंडू 1 धाव. विनिंग शॉटला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं या ठिकाणी दरसाठी राजेश माळकर यांच्याकडून. या ठिकाणी बक्षीस लागू होईल. सामना जिंकतोय तो म्हणजे टोयोटा चॅलेंजर संघ आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच दर्श माळकर.